नमः शिवाय। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदयान विंदे भवम भवानी सहितम नमामि। भवम भवानी सहितम नमामि। हे पार्वती परमेश्वरा, हे पिनाकपाणी डमरूधरा, हे कैलास नाथा उमावरा, हे अनाथांच्या नाथा जगन्नाथा, हे कलेच्या अग्रा कलेश्वरा, हे माझ्या शिवशंकरा, या नागरीचा देवा तुला साष्टांग प्रेमात खरोखरच समाधान होते। आणि का होणे, आमच्या नागकुळाचा आराध्य दैवत म्हणजे तो पार्वती परमेश्वर, आणि त्याच पार्वती परमेश्वराची भक्ती करण्यासाठी प्रातःकाळी उठावं, सच्चिर अशतत्व स्नान करून सुचिरभूत होऊन देवपूजेला लागणारी सर्व सामग्री गोळा करून ज्या नित्याच्या ज्या जागेवर मी देवाची पूजन करण्यासाठी येत असते त्याच ठिकाणी या मृत्यू लोकात शिवपीठिकेचं पूजन करण्यासाठी माझं आगमन झालंय। मग जास्त विलंब न लावता देवाची भक्ती करून त्याच परमेश्वराला आपण आत्मसात करून घ्यायला हवं, आत्मसात करून घ्यायला हवं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
तुझ्याकडून कडी मंत्राचाही अपराध घडला नाही. फक्त माझ्या मनातील इच्छित आणि ते इच्छित मला साध्य करायचं होतं आणि म्हणून तुझी भक्तीतील खंड पडलाय. मग कोणती इच्छा तुझ्या मनात उभारते? एकच माझा मित्र म्हणजे कपोत. या कपोताची इच्छा नाग लोकात असणारा तो नागदिल मणी तुझ्या कर्मी प्राप्त करावा हीच माझी घोर इच्छा. तुझ्या मित्राची इच्छा केव्हाच पूर्ण होणार नाही. झाली पाहिजे. कारण तुझ्या मित्राला शिक्षा झाल्याकडे हद्दपारीचा शिक्षा भोगतोय आणि आता असताना हद्दपारी ज्याला केलं जातं त्याला केव्हाही आत प्रवेश दिला जात नाही आणि नागपणाची प्राप्ती केव्हाच होणार नाही. तू माझा आधी जाऊ शकतो. त्या नागमणीच्या प्राप्ती स्तोमाची पावलं पडली मागाल जाणे नाही. एकतर तो नागदिल मणी नपेक्षा तू आणि जगा कार कसे काय करशील? या नागेश्वराला मात्र धरी दे. त्याचवेळी आघाडी नाही. नाग